कल्याणमधील नराधम विशाल गवळी आणि त्याच्या पत्नीला 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी, अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या। राजगुरुनगरमधल्या बेपत्ता मुलींची हत्या, पाण्याच्या टाकीत दोघींचे मृतदेह सापडले। चिमुकल्यांच्या हत्येप्रकरणी शेजाऱ्याला अटक। पुण्यातल्या सतीश वाघ हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती उघड, पत्नीकडूनच हत्येची सुपारी, गुन्हे शाखेकडून पत्नीला अटक। मराठवाड्यातील 8 पैकी 6 जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद शाळेच्या 29% विद्यार्थ्यांना मराठीच वाचता येईना, शिक्षकांच्या अहवालातूनच धक्कादायक बातमी उघड। राज्यातले 3.25 लाख बोगस पीक विमा प्रस्ताव रद्द, जी24 तासच्या बातमीनंतर प्रशासनाची कारवाई, केवळ कागदोपत्री प्रस्ताव पाठवून पीक विमा लाटण्याच्या प्रकाराला चाप। उजनीतून सोलापूरकरांसाठी भीमा नदी पात्रात विसर्गाला सुरुवात, 1600 क्युसेकनं विसर्ग सुरू, आजपासून 10 दिवस सुरू राहणार आवर्तन।